मंडळी आज पुन्हा एकदा तुमच्या समोर येत आहेत MHJ ऑफिस मधील हुशार कर्तव्य दक्ष बॉस आणि मूर्ख आळशी एम्प्लॉई. बघूया त्यांच्यातली जुगलबंदी जी रंगवतात हास्य महारथी समीर चौगुले आणि कॉमेडी क्वीन विशाखा सुभेदार. आणि आज त्यांच्या सोबत आहे कोकणची सुकन्या रसिका. काय करू या समीर चौगुले नामक प्राण्याचं. हे बघ, जुजबी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडची फाईल आहे. त्या सगळ्या फाईल वर खाली मलाच मिळणार असं लिहून ठेवलं. आता जुजबी मिळण्यासाठी किती कष्ट करावे लागतात हे तर तुला माहितीये. मोठे मोठे लोक इथे प्रयत्न करून गेले, मिळाली काय करायचं. आणि त्यात समीर चौगुले म्हणजे ना डिस्चार्ज झालेली बॅटरी आहे. त्याला घेऊन हा माझा ऑफिसचा कारभार मी कसा सांभाळते ना माझं मला माहिती. म्हणजे अशी मस्त थंडी पडावी आणि छान असं उबदार पांघरून घेऊन आपण झोपावं आणि बारीकच्या फटीतून अशी बोचरी थंडी आत येते आणि आपल्याला बोचत राहते ना, त्या फटीसारखा आहे समीर चौगुले. सतत बोचत असतो माहिती. हे बघ 11 वाजले अजून बोचायला पोचला नाहीये. काय करायचं. आज क्या दिन है वैलेंटाइन. आई डोंट नो हु विल बी माइन. हे आले विरारचे शाहरुख. आज क्या दिन है प्यार करने का, नहीं किसी के बॉस से डरने का. हे बघा सनी देओलच्या रूपात धर्मेंद्र. 2 पल की जिंदगी स्किट में गवा दी. कोण आहे हा. सुनील शेट्टी का शाहरुख कोण आहे हा. 2 पल की जिंदगी स्किट में गवा दे. इत्तेफाक आरजू लिए आले सर. परत घेऊ एंट्री परत घेऊ सर. राहू दे तसं एडिट होणार आहे ते. ओ यू राउडी राठोड ब्युटी. बापरे. आज माझी व्हॅलेंटाईन होशील. चल भाग चल. वाक्य वेगळं होतं, वेगळं घेतलं. राजू आज माझी व्हॅलेंटाईन होशील. वा दादा वा. तू लक्ष देऊ नको. आज माझी व्हॅलेंटाईन होशील. होईन ना. फक्त व्हॅलेंटाईन या शब्दाचं स्पेलिंग सांग. पुढच्या वर्षी नक्की भेटेन. आले व्हाईट वॉकर आले का. टाक मे आय किमी काटकर आहेस तू मॅम. मे आय कमवते किती बोलते किती तू मॅम. मे आय कम इन मॅम. या हाय. अरे एक मिनिट. असं सहज आलात तुम्ही. म्हणजे नाही तो आज दाराचा आवाज नाही केला. एवढी लुब्धच ते आवाज. लुब्ध काही नाहीये. लुब्ध उडासारखं नाही येते. ह्याच्यात काय लुब्ध व्हायचंय. आज व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल दाराचा आवाज. येस मॅम. बस गुड. काय
काय आहे? ऑफिसची फाईल. गमला हे पावलं. कॅच कॅच खेळतोय आपण. कॅच कॅच खेळतोय. हे घ्या फाईल घ्या, जरा उघडा आणि डोकवा त्यात. बघा ऑफिसच्या कामावर काय विनयभंग केलाय आपण. बघा विशू एक मिनिट. हे थोबाड पडलं ना, विशू, विशू मॅम आज माझा मूड नाहीये. सॉरी. कधी मूड कधी असतो रे तुझा? मूड असतो कधी तुझा कामाचा? जेव्हा बघावा तेव्हा नसते चाळे करत असतोस. कधी असतो मूड तुझा? हसू नको. जा गो टू युअर डेस्क, डू युअर जॉब. ओके ठीक आहे. हॅव अ नाइस डे मॅम. जा जा. गॉड ब्लेस यू. हाय. जा. ए थांब इकडे इकडे. आय नो यू नीड मी. आज व्हॅलेंटाईन डे म्हणून आपल्या एमडींना काय तू मेसेज केलास रे? हॅपी व्हॅलेंटाईन डे सर. 4 हार्ट असे स्माइलीज पाठवलेस. आपल्या एमडींना हे असे कोणी मेसेज करतं? नॉनसेन्स. म्हणजे मनातही नव्हतं. राग नाही येणार त्यांना हे असले मेसेज केल्यावर? नाही राग येणार मॅम. आज व्हॅलेंटाईन्स डे आहे. आज प्रेम करायचा दिवस आहे. खुलं प्रेम करूया आपण. आणि मी तर ठरवलंय हा दिवस नाही, अख्खा वीक व्हॅलेंटाईन्स वीक म्हणून साजरा करायचा. आय हॅव डिसाइडेड. तो व्हॅलेंटाईन काय बाप आहे तुझा? नेव्हर से दॅट. गप्पे. हे असं कधी बोलू नका बाप आहे बीप आहे. कळलं ना? आज प्रेम करा फक्त. तुम्ही करा प्रेम. मी पण ठरवले आयुष्यभर खूप एकटा राहिलो, आता नाही. हे बघा तुम्ही तुमच्या ओळखीने माझ्या वतीने शब्द टाका, स्वतःशी बोला आणि माझ्याबरोबर व्हॅलेंटाईन म्हणून या. डोक्यावर पडलायस? मी तुझी व्हॅलेंटाईन का होऊ? सारखं झुरण्यापेक्षा हे बरं नाही. मी तुझ्यासाठी झुरू वाढ बघ. बरं आहेस तू? कसा दिसतोस बघितलं आरशात? बघितलं स्वतःकडे जरा? रस्त्यात थुंकलेली जांभळाची बी दिसतोस. पण ती बी थुकायच्या आधी ओठानं स्पर्श करते हे विसरू नका. उलट्या हाताची मोठा रोमॅन्टिक झालाय. जा ना, कामाचा डोंगर उपस माकडा. केवढी कामं पडले. जा व्हॅलेंटाईन डे साजरे करताय. म्हणून प्लीज मला आज कोणीतरी व्हॅलेंटाईन्स मिळवून द्या. सीसीटीव्ही कॅमेरे लागले तिकडे. मला व्हॅलेंटाईन हवीच आहे. मला व्हॅलेंटाईन हवी आहे. मला व्हॅलेंटाईन हवी आहे. डोक्यावर पडले. एवढ्या वर्षांचे आमचे रिलेशन्स आहेत, कधी वाटलं नाही तुम्हाला 2 दिवस व्हावा बाबा व्हॅलेंटाईन? एक मिनिट, मी तुझी बॉस आहे आणि तू एम्प्लॉई आहेस माझा. हे रिलेशन आहे आपले. काय व्हॅलेंटाईनचा संबंध आहे? नॉनसेन्स. मला व्हॅलेंटाईन हवे. मला व्हॅलेंटाईन हवे. अरे काय ऑफिस आहे ना हे? मला व्हॅलेंटाईन मॅनेजर गो टू जा कामाला लागा. मला व्हॅलेंटाईन नाही जाणार मी. मॅडम आत येऊ का? येस कम इन. कितने आदमी थे? थूक ना त्याच्या तोंडावर थूक. ह्या तुझं रोमॅन्टिक वाक्य हे पहिलं. डायलॉग चुकला. मी मान्य करतो डायलॉग चुकला. कितने आदमी थे. सॉरी कोण आहेस तू? ही कोण आहे मॅडम? लांबरेच. नाही लांब. ही ए ए ए ए लांब. कोण आहे? तुला ही कोण आहे? मी नवीन आहे या ऑफिस मध्ये. म्हणजे आधी चिपळूण ब्रांचला होते. तिकडे मोरे नावाचे बॉस होते. त्यांच्या शिकवणीला कंटाळून मग इथे पळून आलो. व्हॉट इज युअर अट्रॅक्टिव्ह नेम? अट्रॅक्टिव्ह नेम. मायसेल्फ रसिका. नीट नीट ते डोळे ना पडतील बघ खाली. निव्वळ मुंगूस दिसतोय चेहरा. इनफ रसिका. 2 जिस्म अगर एक जान बनना चाहे तो क्या जाता है किसी का. मला आवडलीस तू रसिका. ऐको हाऊ स्वीट. यस. किती छान गाणं म्हटलं तुम्ही. गाणं? हा बघा ना मॅडम, किसिका रसिका खूपच आवडलं मला. माझं पूर्ण नाव ना रसिका घोरपडे. त्यावर काही सुचतंय का तुम्हाला? रसिका घोरपडे. हो. चंद्रापेक्षा मोहक आहे तुझं रूपडे. मला तू आवडतेस रसिका घोरपडे. ऐको हे तर अजूनच छान आहे. यस. घोरपडे वरपडे. माझ्या वडिलांचं नाव वल्लभ आहे. त्यावर सुचेल का तुम्हाला काही? वल्लभ. हो. न जाने वल्लभ. आखिर किस ए गप्रे, बस झाला तुमचे मुशायरे. चला निघा.
चला निघा. मोठे शेरोशारी करताय. चला निघा, कामाला जा. जा. मॅडम जा. वाचवलं तर वल्लभवरून यमकच सापडत हा, जा, निघ. यू ऑलवेज हेल्प मी नॉनसेन्स. जा कामाला जा. रसिका, गो टू युअर डेस्क प्लीज. रसिका, एक सांगू, या माणसाच्या फार नादी लागू नको. आय एम गिव्हिंग यू वॉर्निंग. हे बाद आहे कॅरेक्टर, एक नंबरचं बाद आहे. त्याच्या जवळ पण जाऊ नकोस. त्याची सावली जरी पडली ना तरी काळं होतं आयुष्य. बर्बाद होशील तू. मी ऑलरेडी बर्बाद झालोय मॅडम. मला हे प्रचंड आवडले मॅडम. मला काही करा पण ही मला पटवून द्या मॅडम. पटवून द्या काय? ते पटवून द्या. शाळेतला मित्र आहे मी तुझा. पटवून द्या. नाही तसं मॅडम पटवून द्या ना मला या ना. ए, मज्जा येईल मॅडम, मज्जा येईल. तू वेडी आहेस, जरा डोक्यावर पडली ऐका ऐका मॅडम, माझ्या आयुष्याच्या वाळवंटात माझ्यासमोर रसिका नावाचा उंट आलाय. आता माझा प्रवास बघा काय होईल ते. ऐक म्हणजे मी उंट. Yes. मला उंट खूप आवडतं. मी उंट. मला घोडा पण आवडतं बघ. ये ए गाढवांनो, ए गाढव. अरे सीसीटीव्ही कॅमेरे लागले तिथे. ऑफिस मध्ये नाचतात तुम्ही. झू आहे हे. जा ना कामाला लागा ना. नॉनसेन्स. रसिका, यू टू. अशाच मला ओरडतात नेहमी त्या, कारण मी एकटा आहे ना. या जगात मी एकटा आहे. मला कोणी नाही आहे. कोणीच नाही. बिचारे मी आहे ना. लांब 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 लांब. ए, लांब, लांब, लांब. ए, एकटा बिकटा रे. ह्याच्यात चरब्या आहेत या, माहितीये? ह्याची बायको सोडून गेली ह्याच्या चरब्यांमुळे याला. एक मिनिट. बायकोचं इकडे काढायचं नाही. तो माझा पर्सनल मॅटर आहे. रसिका, माझी बायको मला सोडून गेली. मी मान्य करतो, पण त्याला कारण आहेत रसिका. हे मी तुला आज भेटून सांगतो रसिका. एक मिनिट, आता कामं करा. बस झाली तुमची लवगिरी. ही जे काय करते ना ऑफिस नंतर, आता नाही करायची. आउट. आय सेड आउट. आयुष्यभर माझ्या विरुद्ध असा गळा काढण्याऐवजी एकदा लळा लावला असतात ना तर वेगळं चित्र दिसायला मिळालं. आता दिन ना अशी. इनफ. काय चुकलंय माझं? सांगा ना काय चुकलंय माझं? एवढी वर्षात मला एक हक्क नाही, एक व्हॅलेंटाईन घेऊन बरोबर जावं. नाही नाही हक्क. मी माणूस नाहीये, भावना नाहीये. काही करा पण हिला हो म्हणायला सांगा प्लीज मॅम. प्लीज मॅम, हिला हो म्हणायला सांगा. मी आज इथून जाणार नाही. प्लीज मॅम, एकदा एकदा प्लीज. याच्यावर जायचं तुला? याच्यावर येस. मी असं डायरेक्ट कसं सांगणार? मला आधी बाबांना विचारावं लागेल ना. विचार ना, बाबांना विचार. बाबांना विचार. नाही पण नाही विचारू शकत. का? मला बाबा नाही येत. देवा घरी गेले. अरे मग प्रश्नच मिटला ना. मग कशाला विचारायचं बाबांना? चल चल. नाही नाही तसं नाहीये. पण माझ्या आई मरताना मी आईला तसा शब्द दिला होता की बाबांना विचाराशिवाय असं मी कोणालाही हो म्हणणार नाही. आणि माझी आई गेल्यानंतर लगेचच वर्षभराने बाबा पण गेलं ना. मग मी आता कोणाला विचारू? जेन्युइन प्रॉब्लेम आहे. जेन्युइन प्रॉब्लेम आहे. हरकत नाही. प्रॉब्लेम नाही. एक मिनिट. अगं मी होतो ना तुझे बाबा. हो, तुझ्या बाबांनी जर तुला सांगितलं की समीर चौगुले बरोबर डेटवर जातात, तू जाशील की नाही? हो जाईन ना. मी बाबांच्या शब्दाबाहेर नाहीये. काय चाललंय? चौगुले रसिका. अरे हा बाप आहे का भांडीवाला आहे? कोण आहे हा? रसिका, कोण आलंय? बाबा तुम्हाला भेटायला समीर चौगुले आलेत बरं का. बाबा हे समीर चौगुले. मी समीर चौगुले. पाया पडतो. आणि समीर सर हे माझे बाबा. बाबा कुठे गेले? इकडे. रसिका, हा कोण? हा बाबा ते सांगतेस. या आमच्या मॅडम. ए मला तुमच्यात घेऊ नका. तुमचं चालू द्या. मॅडम या मी ना. तुमच्यात नाही. या ना मॅडम, मज्जा येते मॅडम. या. मला मज्जा नकोय. कळलं? मला मज्जा नकोय. कॅरी ऑन. हे का आलंय तिकडे? हा मॅडम सांगा. मी नाही मी सांगते. मॅडम तुम्हाला विचारायला आलेत की व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने मी समीर चौगुलेंसोबत डेटला जाऊ का बाबा? समीर चौगुलेंसोबत? हो बाबा. हो हो माझ्यासोबत. समीर चौगुलेंसोबत बाबा जाते. डेटवर जाऊ. निघा घराबाहेर. निघा निघा घराबाहेर. बाबा. अरे माझी पोरगी लाखात एक आहे. लाखात एक. या आय्या समीर चौगुले बोर असं बोल नका तुम्ही. मी बोलणार. या आय्या समीर चौगुले बरोबर तिला पाठवून लाज नाही वाटत? लात माकूर हाकलून देईन तुम्हाला. निघरे निघरे. समीर चौगुले. हा हे निघा इथून. लात मारू हाकलून देईन. कसा वाटला सीन? कमाल. लक्षात आहे काय त्या परफॉर्मन्सच्या दादात तू काय केलंय? काय? तू स्वतःलाच शिव्या घालून घेतलेस. कळलं तुला? तू स्वतःचीच नालस्ती केली. कळलं का तुला? अरे बापरे, मला कळलं नाही हो. कारण कानावर समीर चौगुले पडल्यावर शिव्याच निघाला तोंडात.
ही तुझी लायकी आहे. स्वतःबद्दल पण बरं बोलता येत नाही तुला. कळते का तुला? नॉनसेन्स. वेगळं बेरिंग आता हे बस झाला. चला कामाला. कामाला लाग. आय सेड आउट. प्राजू आउट. सखाराम आउट. ठीक आहे, माझ्यावर राज्य आता. अरे जाणून घेऊया हास्यरसिक काय म्हणतायत. सई, फार भारी परफॉर्मन्स होता. हे जेव्हा कॅरेक्टर येतं तेव्हा ते कसं कुठे त्याचा ग्राफ जाईल ह्याचा काही भरोसा नसतो समीरदा, आणि आय थिंक ती त्याची ब्युटी आहे. फारच मजा आली. विशाखे आउटस्टँडिंग. म्हणजे आता ईज हा शब्दसुद्धा फिका पडायला लागलाय. असं काहीतरी एक सहजता तुमच्या दोघांमध्ये आहे. रसिका, यू वर सच अ वंडरफुल ॲडिशन. किती मजा केलीस तू. फारच सुंदर कॅरेक्टर पकडलंस. आणि सहसा ह्या फॉर्मॅटमध्ये कोणाला तिसऱ्याला बघायची सवय नाही आहे, पण तुला बघून एकदम आनंद मिळाला. आणि हे दोघे किती वेडे आहेत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे. पण त्याच्यामध्ये तू त्यांच्या बरोबरीने इथे रुजू झालीस, त्याच्याबद्दल तुझं खूप अभिनंदन. मज्जा आली. सुपर. प्रसादा. रसिका, तू चेहऱ्यावरनं वाटतेस हुशार, तितकी तू हुशार नाही आहेस. तू सुद्धा यांच्या इतकीच बावळट आहेस. मजा आली. तू फार उत्तम कोपअप केलंस त्या दोघांबरोबर स्वतःला. प्राऊड ऑफ यू रसिका. मजा आली, खूप मजा आली. वा 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 वा. थँक्यू सो मच. मंडळी, आता तुमच्या समोर येतात फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. आणि शिरस्त्याप्रमाणे गौरवच्या मार्गातला काटा बनून येतोय कोकणचा कोहिनूर ओंकार भोजने. बघूया या त्रिकुटाची भन्नाट कॉमेडी. वनी वनी काय स्पॉट आहे. वॉटर स्पॉट आहे वनी. हे गौरव, काय सनसेट बघ ना, किती छान दिसतोय. आपण पटकन एक फोटो घेऊया. वनी ऐक ना आपला हनीमून आहे ना. मग आपल्या हनीमून मध्ये सनसेट कशाला पाहिजे. गौऱ्या, सनसेट म्हणजे सूर्यास्त. हो काय. हो. मग सेटअप बॉक्स म्हणजे. अरे तो टीव्ही बरोबर असतो ना. अच्छा, मग हे सनसेट. ओके, ते सूत्र सूर्यास्त. हो तेच चला, एक फोटो. हो एक खारेग्राम खारे शेंगदाणे खारेग्राम अगं वनी. खारेग्राम खारे शेंगदाणे. खारे गरम. खारे शेंगदाणे खारे गरम. ए जारे शेंगदाणे. बाबा काय 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 तुझं. काय कुठं आहे. चल बाजूला चल. वनी काय झालं. नाही, याला बघून मला कसं तरी होतंय रे. कसं तरी म्हणजे याला मी आधी पाहिल्यासारखं वाटतंय. अगं ह्याला अगं सगळे शेंगदाणे सारखे दिसतात ना, म्हणून सगळे शेंगदाणे मला सारखेच दिसतात. टेन्शन घेऊ नको. वने तुझ्यासाठी खारे शेंगदाणे. वने शेंगदाणे. पण तुला माझं नाव कसं माहित. हा वने तू मला ओळखलं नाहीस वने. एक मिनिट तू आमचा पाठलाग करतोय का. पाठलाग करतोय शंकर पाळ्या. तू आमचा पाठलाग करतोय. मी एवढं काय. मी म्हणजे काय एवढं कशाला पाहिजे. वने तू मला ओळखलं नाहीस वने. अगं मी भानुदास. कोण भानुदास. भले
मागच्या जन्मीचा नवरा भानुदास. वने 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 आठवलं म्हणे, आठवलं म्हणे, आठवलं का नाही म्हणे? मी तुझा भानुदास. भानुदास भानुदास उठला काय मी दबलं खाली. ते भानुदास एक मिनिट. हे बाबा हे वने हे काय तुझं काय मध्ये थांब ना. वने दबलो खाली चेपलो पूर्ण. मी ऐक ना. हे बाबा तुझं काय काम आहे? काय काम आहे? तुझं काय काम आमच्या मध्ये? गपला जरा. भानुदास कसला भानुदास? हा इतकं घाणेरडं नाव आहे भानुदास. हा चल हे ए येऊ नको आमच्या मध्ये येऊ नको आम्हाला. तू जा ना यार. कोण आहे तू? चल शेंगदाणे चल आपण जाऊया. वने यार तू पडली माझ्या अंगावर यार. म्हणे तुला आठवतंय म्हणे? म्हणे आठव. तो काळ स्वातंत्र्यपूर्वीचा काळ होता. आपण दोघे चिपळूणच्या जंगलात राहत होतो. त्यावेळी आजूबाजूला 10 दिशेला इंग्रजांविरुद्ध आक्रोश होत होता आणि आपण दोघे लपून छपून व्हॉइस रॉयच्या बंगल्यामागे गावठी दारूची भट्टी चालवत होतो. हे आठवलं म्हणे? म्हणे इंग्रज आपल्या मागावर होते. ते एकदा घोड्यावरून आले होते. आठवते म्हणे? Hey lady, तुम क्या कर रहे हो? कुछ नहीं माय बाप, हम गरीब लोग हैं. Oh, गरीब लोग. त्या काळी चिपळूणमध्ये हिंदी बोलायचे. अरे हे नाग्या किती खोटं बोलशील बे. तुला कळावं म्हणून त्याने हिंदीत बोलायला लागलं. हो? तुला ऐकायचंय? हा ऐकायचंय मला ऐकायचं आहे. Hey lady, what is happening? मंगला सकते हैं लगाओ तो दे हमने मंगला तरीका हर दिखा सिखा दे रहे. Nadia. हे कुठली भाषा ही? त्या काळी आमच्या जंगलात अशीच भाषा होती. वगारे का अंदू वर्रा का मुरारा मंगला सकते क्या हाथ रे वर्रा का रे रे वा मंगला तक हाथ बोले तो हे काय चाललंय अरे? का आठवलं? आठवलं? भानू. हे भानू नाही. हे वडी सोड. सो नीट बघ भानू नाही हा कानू आहे. कानू काय आहे? तू तू आमच्या दोघांच्या मध्ये कसा येतो बे? आणि बरं काय रे मागच्या जन्मात तू चिपळूणलाच होता? काय व्हेरिएशन नाही? चिपळूणलाच. मला सांग कोण कुत्र ओळखते तो चिपळूण मध्ये? येऊन जाऊन चिपळूण चिपळूण करतो ते. हा आणि ही तुझी बायको हो तुझा नवरा हो. एकच मिनिट थांब. हा जो नवरा आहे हो मला प्रूफ सांग. वने सांग. काय तू का तू मध्ये बोल नको. तुझ्यामुळे सगळं झालं. प्रूफ दाखव. प्रूफ काय सांग म्हणे. माझ्या नवऱ्याच्या डाव्या हाताला 5 बोटं होती. हा हे बघ, हे बघ अजूनही आहेत. हे बघ. मग मला काय 22 आहेत? मला पण 5 आहे. प्रत्येकाला 5 आहे. प्रत्येकाचा जो नवरा झाला काय नीट ठोस. ए हातना बाजूला ठोस पुरावा दे. ठोस पुरावा म्हणे. माझ्या नवऱ्याचे डोळे निळे नव्हते. माझ्या नवऱ्याच्या भुवयांना 568 केस होते. बघ मोज मोज म्हणे. 1 2 3 4 568. नाही जाता म्हणे. भानू भानू तुला मी कुठं नेऊन हाणू मला एवढं सांग फक्त. भानू ऐक ना ऐक ना. ए तू गप ना 2 मिनिटं यार. तू म्हणे ऐक ना म्हणे. झाला ना पुनर्जन्म ना. हा भूतकाळ झाला ना. मी वर्तमान काळ आहे. मी तुझं भविष्य म्हणे. म्हणे तुझ्या गळ्यात माझ्या नावाचं मंगळसूत्र आहे म्हणे. हो 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 म्हणे. याने तुझं मंगळसूत्र प्रत्येक जन्मात काढलं होतं. होय मी हो. कधी रे? सांगतो ना म्हणे. त्या जन्मात एका रात्री मी मालाची डिलिव्हरी करण्यासाठी निघालो होतो. रस्त्याला कुठे चिटपाखरूही नव्हतं. समोर अचानक एक माणसाची आकृती दिसली. अशीच त्याने मान हलवली. मला कळलंच नाही तो डावीकडे जायला सांगतोय का उजवीकडे जायला सांगतोय. म्हणून मी कडेकडेला गाडी घेतली आणि माझा तोल गेला आणि मी कड्यावरून खाली पडलो. आणि मग मी वर गेलो. अरे वने तू माझ्या नवऱ्याला मारलास. काय मारलं?
नाही मारलं ना. अगं मी कशाला मारू वने, ऐक ना, भानावर आहे वने. मी काहीच नाही केलंय. अगं बेवडा आहे हा, दारू पिऊन पडला असेल, माझ्यावर नाव घेतोय, मी काहीच नाही केलं. नाही वने, नाही वने, खरं सांगतोय मी. हा झालं तुझं, आता मध्ये येऊ नको आमच्या. वने चल, झालं, गप्प बसा, गप्पा बस. वने चल ग. अगं वने आपला हनीमून आहे यार, ह्याच्यानंतर कुठं लागतं यार. वने फक्त त्याच जन्मात नाही, प्रत्येक जन्मात त्यानं आपला जीव घेतलाय. होय वने, तुला सांगतो, त्यानंतरचा जन्म, आपला त्यानंतरचा जन्म स्वातंत्र्यानंतरचा, तेव्हा आपण टेबल खुर्ची होतो. होय वने, होय, तू खुर्ची मी टेबल. आठव वने, बांगला मुक्ती संग्रामाची व्यूहरचना, बांगला मुक्ती संग्रामाची व्यूहरचना त्या अधिकाऱ्यांनी आपल्यावरतीच बसून आखली होती. आठव. टेबल खुर्ची निर्जीव होते रे, ते निर्जीव असतात. पण आधी आम्ही सजीव होतो ना, आम्ही झाडं होतो, आम्हाला तोडून तू आम्हाला निर्जीव केलं. काय पण सांगतोय आपण झाड होतो. हो वने, तू वडाचं झाड आणि मी बाभूळ होतो. तुझ्या छान छान अशा पारंब्या होत्या, वाऱ्यावरती तू अशा छान छान त्या झुलवायचीस. पण ह्या नराधमानं तुझ्या त्या झुलणाऱ्या पारंब्या कुऱ्हाडीच्या घावीनं तोडून टाकल्या. मी नाही तोडल्या. तूच होतास तू. मी नाही. हो तूच. अरे मला काय पण सांगतो यार वने, याचं कसं ऐकतोस तू? नाही बरोबर बोलतोयस भानू, मला तुझ्या सोबतच राहायचं. अरे काय तुझ्यासोबत मला आता. अगं काय चाललंय तुमच्या दोघांचं राहिल्यापासून? पुनर्जन्म हानिमूनचं स्किट आहे. हानिमून सोडून बाकी सगळं होतंय. हानिमूनचं स्किट काय होतच नाही पुढे. राग्या, ही पिपान नको वाजू. तुम्हाला बाहेर भेट, तुझी पिपान ठेचतो करायला बघायची. तुम्ही याला मला नाही राहत तुझ्यासोबत, कळलं काय? तू याच्यासोबत राहा. घाबरू नको वने, घाबरू नको. जात चाललो मी, वाजव ती पिपानी. तू पण राहायसोबत चल निघ. वने, वने ये तुला आणखी जन्मांचे दाखले देतो. वने, वने गेला तो. आपण जेवढं केलं तेवढं सत्कारी लागलं. आता आपण कोर्ट मॅरेज करूया. आणि पुढे पुढे काय? पुढे हनीमूनचं पॅकेज बुक केलेलं आहे, म्हणजे आता आपली मज्जा.